ठरला नाही, पण आता या सगळ्या पापांचं फळ हे अमित शहाच्या पदरात टाकावंच लागेल. जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये आम्ही जनरल डायर पाहिला होता. जंतर मंतरला आम्ही जनरल कायर बघितला. एक प्रश्न आता का शिवसेनेचा हा विषय संपला नाही सर, हा. याच्या संदर्भात असं आहे की दोन मुद्दे समोर येतात. एक तर त्यांनी हे आदेश दिले का, किंवा त्यांच्या पंचायत त्यांना न सांगता हे सगळं घडलं का? काही असलं तरी त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. जर त्यांना न विचारता फायरिंग झाला असेल तर ही जबाबदारी त्यांचीच आहे गृहमंत्री म्हणून. याचा अर्थ तुमचे आदेश पोलीस मानत नाहीत, तर तुमचं लक्ष नाही, तुम्ही अकार्यक्षम आहात. आणि जर तुम्ही तो आदेश दिला असेल तर तुम्ही विद्यार्थ्यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केलात. दोन्ही बाजूनी जर आपण पाहिलं तर अमित शहा हे अपराधी आहेत आणि त्यांचा राजीनामा मागणं हे राष्ट्राचं कर्तव्य आहे. सर, प्रश्न असा पडतो की ज्यावेळी का जितेंद्र सिंग सभागृहामध्ये बोलत होते त्यांनी स्पष्ट केलं की कुठेच गोळ्या चाललेल्या नाहीत असं त्यांनी ऑन रेकॉर्ड लोकसभेमध्ये नाही, सांगितलं. ते खोटं बोलतात. त्यांच्या विरोधात हक्कभंग आणला ते. नाही, काही आणू द्या. जितेंद्र सिंग हे एक राज्यमंत्री आहेत प्रधानमंत्री कार्यालयाचे. ते लिहून दिलेली भाषणं वाचतात. स्वतः ज्यांच्यावर गोळ्या चालल्या असे अनेक विद्यार्थी समोर आले, समोर आणले. आणि संसद मार्ग पोलीस स्टेशनमधली जी डायरी आहे, जनरल डायरी, ती खोटे बोलत नाही. तर डायरीची काय पानं समोर येतील आगामी काळात? 100% येणार आहे. ज्या पद्धतीने या सगळ्या आंदोलनामध्ये एक दगडांचा ट्रक समोर नाही नाही, आणि आता असं आहे की मला कोणतरी सांगितलं की हे महाशय जे आहेत हे जनरल कायर यांना पुण्यात कोणीतरी कार्यक्रमाला बोलवलंय. पुण्यभूषण पुरस्कार त्यांच्या हस्ते दिला जाणार आहे. ज्या पुणेकरांनी त्यांना बोलवलंय, मुलांवर गोळीबार करणाऱ्या या महाशयांना, त्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे. लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार असेल किंवा अन्य कुठला पुरस्कार असेल जे देत आहेत यांच्या हस्ते, रक्ताने रंगलेले हात आहेत त्यांचे मुलांच्या. तुम्ही त्याचा विरोध कराल शिवसेना? अख्ख्या पुणेकरांनी विरोध केला पाहिजे. शिवसेनेचा प्रश्न काय येतो इथे? बोलिए, आपका क्या? तर सर, आज मराठी- शिवसेना मराठी- पार्टी- हो गया ना, शिवसेना हो गया, पक्षाने मराठी हो गया. 3 वर्षानंतर आज हेडिंग येते, काय सांगा? बघू आता कॉक्रोच जनता पार्टीचे मुख्य संस्थापक काय निर्णय घेत आहेत, पाहू. गेल्या त्यामुळे तुम्हाला आशा आहे का की निर्णय होईल? कायद्यानुसार जर निर्णय झाला, निकाल लागला, अँटी डिफेक्शन लॉ मध्ये जे 10th शेड्यूल आहे त्याचं पालन, त्या संविधानाचं पालन जर न्यायालयानं केलं, 3 वर्षाच्या आधीच करायला पाहिजे होतं, तर 100% एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेला प्रत्येक माणूस डिस्क्वालिफाय ठरेल. हे कुठले झाले पक्षाचे मालक? आमच्या शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंच्या. सुप्रीम कोर्टाने केलेला हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. निवडणूक आयोगाने केलेला हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. ही शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना देणं आणि बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना ही एखाद्या आयऱ्या गैऱ्याच्या हातात देणं, हा सगळ्यात मोठा राजकीय घोटाळा निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष